मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या 2 मुलांना 3 वर्षे एकाच खोलीत कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नागपूरमध्ये हा प्रकार घडला आहे। या मुलांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 मुलांमध्ये एका 7 वर्षांचा तर दुसरा 5 वर्षांचा मुलगा आहे। हे दोघेही आपल्या आईसोबत नागपूरच्या वाडीतील लावाधाबा या गावात राहत होते। या दोघांनाही त्यांच्या 33 वर्षीय मनोरुग्ण आईने तब्बल 3 वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होतं। या अमानवी कोंडवाड्यात त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। महत्त्वाचे म्हणजे या मुलांनी गेली 3 वर्षे सूर्यप्रकाश देखील बघितला नव्हता। अशातच परिसरातील एका अंगणवाडी सेविकेला ह्या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाली होती। तिने हा संपूर्ण प्रकार बालकल्याण समितीच्या सदस्यांना सांगितला। त्यानंतर ह्या समितीने स्थानिक पोलीस तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने दोन्ही मुलांची सुटका केली। या दोन्ही मुलांना आता इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे, तर मनोरुग्ण आईला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। ही मुलं सध्या शरीराने कुपोषित आणि मनाने घाबरलेली आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे।